कसं आहे माहिती आहे का, आपल्याला जर कुठंही प्रवास करायचा असेल तर प्रवासासाठी काही साधनं लागतात. म्हणजे काही जण कारचा वापर करतात, काही जण मोटरसायकलचा करतात, काही जण बसचा करतात, काही जण रेल्वेचा करतात आणि ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, श्रीमंत आहेत, ते विमानांचा प्रवास करतात. कारण की जलद गतीनं प्रवास होतो आणि लवकर माणूस त्या ठिकाणी पोहोचतो, म्हणून काही जण विमानाचा प्रवास देखील करतात. पण मात्र सध्या अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मग ते चारचाकी असो, दुचाकी असो, रेल्वे असो, नाहीतर मग विमान असो, अशा पद्धतीचे अपघात आपण मागच्या काही काळामध्ये होताना पाहिलेले आहेत. पण मात्र जे जमिनीवर चालणारे वाहनं आहेत, त्याचा जर अपघात झाला तर सहसा त्याच्यामध्ये गंभीर स्वरूपाने जखमी किंवा फक्त जखमीच होतं, असं आपण एकंदरीत पाहिलेलं आहे. जर एखादी भीषण दुर्घटना असेल तरच मग त्यामध्ये व्यक्ती जाग्यावरच जातो. पण मात्र विमान प्रवास करत असताना विमानामध्ये जर एखादा अपघात झाला तर मग त्या अपघातामध्ये कोणीसुद्धा वाचत नाही. मग अशा विमान अपघातामधून वाचण्यासाठी विमानामध्ये पॅराशूट ठेवले पाहिजेत, जेणेकरून पॅराशूटच्या मदतीनं विमानामधून उडी घेता येईल आणि आपला जीव त्या ठिकाणी वाचवता येईल. कारण की आत्ताच अहमदाबादमध्ये एक प्लेन दुर्घटना घडली. त्याच्यानंतर महाराष्ट्रातली 28 जानेवारी 2026 रोजीची अजितदादांची सगळ्यात मोठी घटना आपल्या राज्यात आणि देशात घडली. त्यामुळं विमानामध्ये पॅराशूट का ठेवले जात नाहीत? जर विमानामध्ये पॅराशूट असले असते तर कदाचित प्रवाशांचे जीवन वाचले असते, असं सुद्धा मत अनेकांचं आहे. पण मात्र खरंच विमानामध्ये पॅराशूट का ठेवले जात नाहीत, याच्या काही गोष्टी आहेत आणि त्याच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायच्या. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता मागच्या काही काळातलं जर आपण गोष्टी पाहिल्या तर सध्या विमान अपघातांचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. इकडे विमान कोसळलं, तिकडे विमान कोसळलं, अशा घटनासुद्धा आपण ऐकलेल्या आहेत. आणि अजितदादांची घडलेली जी विमान अपघाताची घटना आहे ती तर संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी आहे. लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही की अजितदादा अशा पद्धतीनं विमान दुर्घटनेमध्ये गेले आहेत म्हणून. मग अनेकांनी अनेक मतं लावायला सुरुवात केली, अनेक चर्चा करायला सुरुवात केली. काही जण म्हणे की विमानामधून पॅराशूट असायला पाहिजे होतं, विमानामधून पॅराशूटमधून उडी मारायला पाहिजे होते, किंवा या अगोदरसुद्धा अहमदाबादमध्ये घडलेली जी घटना होती विमानाची, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रवासी हे गेले होते. मग अशा दुर्घटना टाळण्यासाठी विमानामध्ये पॅराशूट ठेवले पाहिजे, जेणेकरून प्रवाशांचं जीवन त्या ठिकाणी वाचू शकेल. पण मात्र प्रवासी विमानांचा जर आपण विचार केला तर प्रवासी विमानामध्ये पॅराशूटची अशी कुठलीही सुविधा नसते आणि ते जेट विमान जे असतं, प्रायव्हेट जेट विमान, त्याच्यामध्ये सुद्धा पॅराशूटची कुठलीही व्यवस्था नसते. पण मात्र जे फायटर जेट विमान असतात, जे लढाऊ विमान असतात, त्याच्यामध्ये मात्र पॅराशूटची सुविधा असते आणि त्याचा त्या ठिकाणी वापरसुद्धा केला जातो. मग फायटर जेटमध्ये पॅराशूट असतात, मग प्रवासी विमानांमध्ये पॅराशूट का नसतात? या गोष्टींचा जर आपण विचार केला तर साधारण प्रवासी जे विमानं असतात ते विमानं 30,000 ते 40,000 फूट उंचीवर उडत असतात. मग ही उंची भरपूर उंच असल्यामुळं आणि त्या ठिकाणी जर विमानाचा काही तांत्रिक बिघाड झाला तर त्या ठिकाणी विमान चालवणारे जे पायलट आहेत हे जास्तीत जास्त शक्यतेनं विमान लँडिंग करायचा प्रयत्न करतात आणि प्रवाशांचा जीव वाचवायचा होईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करतात आणि तसे ते कॉलसुद्धा करतात विमानतळावर कुठं लँडिंग करायचं, काय करायचं. म्हणजे 100%पैकी 99% ते प्रवाशांचे जीवन वाचवायचा प्रयत्न पायलट करत असतात. पण मात्र एखाद्या प्रसंगी त्या ठिकाणी त्यांच्याकडून काहीच शक्य झालं नाही तर मग त्या ठिकाणी अपघात होतो. पण मात्र अपघात झाल्यानंतर कोणीच विमानामधून त्या वाचत नाही, अशा सुद्धा घटना आपण ऐकलेल्या आहेत. मग मुद्दा येतो पॅराशूटचा. जर प्रवासी विमानांमध्ये प्रत्येक सीट खाली जर प्रवाशाला त्या ठिकाणी पॅराशूट दिलं आणि पॅराशूट असल्यामुळं 30 ते 40,000 फूट उंचीवर काही तांत्रिक बिघाड झाला आणि ती माहिती जर प्रवाशांना मिळाली तर मग ते प्रवासी कोणत्याही मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणार नाहीत. ते मोठ्या प्रमाणात घाबरून जातील आणि जास्तीत जास्त आपला जीव वाचवायचा प्रयत्न करतील आणि त्या विमानाच्या खिडकीमधून पॅराशूट लावून बाहेर उडी मारायचा प्रयत्न करतील. मग आता विमानामधून 30-40,000 फूट उंचीवरून उडी मारून जीव वाचवणं सोपी गोष्ट आहे का?
पॅराशूट लावलं आणि उडी मारणं हे काही तेवढं सोपं आहे का? कारण की पॅराशूट उघडणं, केव्हा उघडायचं, कधी उघडायचं, त्याचा वापर कसा करायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याची तंतोतंत ट्रेनिंग घेतलेली असली पाहिजे, तेव्हाच त्या गोष्टी शक्य असतात. नाही तर उगं म्हणायचं विमानामध्ये पॅराशूट का नव्हते, विमानामध्ये पॅराशूट असायला पाहिजेत. विमानामध्ये पॅराशूट असले तर लोक ते विमान नुसतं बिघडलं जरी तर ते कशामुळं बिघडलं, ते खरंच लँड होईल का ना होईल याच्या आधीच विमानाखाली उड्या मारतील आणि जिथं वाचण्याची शक्यता आहे तिथंसुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडतील. म्हणून विमानामध्ये पॅराशूट ठेवलं जात नाही. जरी काय एखादा माणूस ट्रेन असला, त्याला कसं पॅराशूट उघडायचं हे गोष्टी माहीत असल्या तर तो एखादा प्रवासी त्या ठिकाणी उतरायचा प्रयत्न करेल. पण मात्र आजूबाजूचे लोक त्याला एकट्याला उडी मारू देतील का? ज्यांना त्याच्यातलं काही नॉलेज नाही तेच त्याच्या अंगावर भाडाभाडा उडी मारतील, नाही तर त्याला आवळं आवळं धरतील, जेणेकरून तेही जाईल आणि दुसराही जाईल. म्हणजे जसं पाण्यात एक जण पडलं आणि जे पोहणारा माणूस त्याला वाचवायला गेला तर डुबणारा माणूस पोहणारा माणसाला धरतो आणि त्या ठिकाणी दोघांचाही अपघात होतो. त्या पद्धतीच्या घटना घडू नयेत म्हणून प्रवासी विमानांमध्ये पॅराशूट दिलं जात नाही आणि होईल तेवढं ते अपघात टाळण्याचाच प्रयत्न करत असतात. मग जे लढाऊ विमानं असतात त्यामध्ये पॅराशूट कशामुळं असतं? कारण की जे लढाऊ विमानं असतात त्या विमानामध्ये ते विमान चालवणारे जे सैनिक असतात त्यांना सगळं काही ट्रेनिंग दिलेलं असतं. त्यांना विमान कसं उडवायचं, काय उडवायचं, त्याचबरोबर जर विमान बिघडलं तर उडत्या विमानामधून ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यांनी, की कशी उडी मारायची, पॅराशूट कसं उघडायचं. त्यांनी सगळा काही कोर्स, संपूर्ण ट्रेनिंग 100% कंप्लीट केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आपल्याला पॅराशूट दिलेलं पाहायला मिळतं. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा विचार करून एखादी दुर्घटना घडण्या अगोदरच मोठी दुर्घटना घडू नये म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी पॅराशूट दिलं जात नाही, अशी एकंदरीत आपल्याला साधारण माहिती मिळते. पण मात्र ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही अगदी कमेंटमध्ये सांगा आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय काय कारणं आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.